नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण जाणार आहोत मध्य प्रदेशातील एका पवित्र, ऐतिहासिक आणि अतिशय सुंदर महेश्वर ठिकाण। हे महेश्वर फक्त आपण 5 मिनिटात समजून घेऊया। या महेश्वर भारताच्या एक खास रत्नांपैकी एक शहर होतं। तर इथं नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं हे महेश्वर फक्त एक गाव नाही, तर आध्यात्मिक अनुभव आहे। प्राचीन मंदिरे, शांत घाट, विणकरांच्या मेहनतीने बनलेल्या साड्यांची परंपरा, महेश्वराचा आत्मा या गोष्टींमध्ये जिवंत आहे। इथलं इतिहासाचं खास वैशिष्ट्य म्हणजे हे गाव होळकर घराण्याचं राजधानी होतं आणि त्यामध्ये विशेष नाव राणी अहिल्याबाई होळकर। त्यांच्या न्यायप्रिय आणि भक्तिमय राजवटीची आठवण आजही या वस्तूंमध्ये आपल्याला दिसते। चला तर आपण आता जाऊया किल्ल्यामध्ये आतमध्ये आणि आपण बघू शकता की हे किल्ल्याचं जे प्रवेशद्वार आहे, इथून आपण खाली उतरणार आहोत आणि इथे आपण जसं आतमध्ये जाऊ ते तुम्हाला सगळ्या गोष्टी मी आता प्रॉपरपणे दाखवतोय। तर आपण आता आतमध्ये जेव्हा येतो तेव्हा आपल्याला हे दिसतं, हे मंदिर हे खूप पुरातन आणि खूप सारं सुंदर मंदिर आहे आणि या कलेचं जे नक्षीकाम आहे ते जवळपास 1600च्या दरम्यानचं झालेलं आहे असं असावं असा अंदाजावर। तर मित्रांनो बघा, तुम्ही जेव्हा किल्ल्यामध्ये येतात तेव्हा तुम्हाला थोडासा काहीतरी नाश्ता करावा वाटतो, म्हणून इथं मी एकदा हे बघितलं, एकदा टेस्ट करून तर आणि खूप सुंदर मला असं आवडलेलं हे होतं। त्यांनी जो चना मसाला दिला तो खूप चांगला आणि खूप मस्त होता। तर तो खाल्ल्यानंतर आम्ही पाणी बॉटल घेतली आणि त्याच्यानंतर बाहेर आलो। तर तुम्ही बघू शकता आता पुढे नगरी महाभारतात काळात हे शहर एक बलाढ्य राज्य मानले जात असे। काही पुराणानुसार सहस्त्रार्जुन नावाच्या राजाचे इथे राज्य केले होते। आता इथे होळकर राजवट आहे। 18व्या शतकात राणी अहिल्याबाई होळकर यांनी महेश्वराला आपली राजधानी बनवलेली होती। त्यांच्या कार्यामुळे महेश्वराला धार्मिक आणि सांस्कृतिक उन्नती मिळाली। त्यांनी भारतातील अनेक मंदिरे व घाटांचे पुनरुज्जीवन केले। इथलं धार्मिक महत्त्व असं आहे की महेश्वर शिवभक्तांचे तीर्थक्षेत्र मानले जाते। इथे अहिल्याश्वर मंदिर आहे, काशी विश्वनाथ मंदिर आहे, सहस्त्रार्जुन मंदिर आहे, असे अनेक मंदिर इथे प्राचीन आहेत। नर्मदेच्या तीरावर असलेले घाट अत्यंत शांत आणि भक्तिमय वातावरण आहे। नर्मदा नदीची आरती ही घाटांवर होते, अतिशय सुंदर आणि अनुभव इथं येतो। हा बघा आपल्याला घाट दिसतोय आता नर्मदा नदीच्या तीरावर, अत्यंत शांत आणि सुंदर आणि भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं आहे। महेश्वरची ओळख आहे महेश्वरी साड्या। ह्या साड्या राणी अहिल्याबाईंनी केलेल्या उद्योगातून जन्माला आल्या। हाताने विणलेल्या ह्या साड्या हलक्या, टिकाऊ आणि पारंपरिक असतात। इथली बॉर्डर आणि पल्लूवरील डिझाईनसारख्या अशा खूप साऱ्या साड्या इथं प्रसिद्ध आहेत, ज्या फक्त भारतातच नाही तर विदेशातसुद्धा खूप साऱ्या प्रसिद्ध आहेत। तर मी तुम्हाला त्या पण दाखवतो। ही बघा, ही हाताने विणकाम चालू आहे इथे आणि आतमध्ये आपण जिथं बघतो इथं साड्यांचं हे दुकान आहे। त्या विणलेल्या साड्या इथून देशातच नाही तर विदेशात सुद्धा प्रसिद्ध आहेत। अत्यंत मऊ आणि खूप सुंदर अशा साड्या इथं बनवलेल्या आहेत। तर हे साड्या तुम्ही जेव्हा त्यांना हात लावला तेव्हा मला कळलं की किती सुंदर आणि किती मऊ आहेत। खरंच तुम्ही एकदा सगळ्यांनी, मला असं वाटतं, हे दिसतंय आपल्याला, हे त्यांचं साड्यांचं दुकान आहे। जर कोणाला लागलं तर तुम्ही घेऊ शकता इथून साड्या आणि इथंच तुम्हाला जशा लागल्या त्या साड्या तुम्हाला मिळतात। त्याच्यानंतर आपण आलो आहे राजवाड्यामध्ये। ह्या राजवाड्यामध्ये पण तुम्ही बघू शकता आता येथे असलेल्या पुरातन वस्तू आजही जशाच्या तशाच आपल्याला इथं मिळतात। जसं की जशी त्यांची पालखी होती, त्यांचा राजवाडा होता, त्यांच्या गादी, त्यांचं राहिलेलं त्यांनी ठेवलेलं काम, ते सगळं आज आपल्याला इथं जसं तसंच पाहायला मिळते। अतिशय खूप सुंदर आणि खूप छान आहे। ती गादी पण आपल्याला दिसते आणि राजवाडा बघा जसा तसाच अजून पण आहे। आणि इथं आपण हे मंदिर आहे, हे ज्याला विश्वेश्वराचं मंदिर म्हणतात। भगवान विश्वेश्वराचं दर्शन आपण आता घेऊया आणि आपण पुढे जाऊया आणखीन। चला तर धन्यवाद।